नगर परिषद आणि नगरपंचायतीचे निकाल संपूर्ण स्पष्ट झालेले आहेत आणि भाजप राज्यामध्ये एक नंबरचा पक्ष झाला आहे. अर्थात यापूर्वी देखील मोठा भाऊ म्हणून भाजपाने 2014 कामगिरी केलेली आहे. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये हे निकालाचे अर्थ आणि अन्वयार्थ काय आहेत या संदर्भात बोलायला आपल्याबरोबर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आहेत. साहेब, तुमच्या नेतृत्वात पहिली ही निवडणूक होती आणि जवळपास 129 नगराध्यक्ष जिंकलेले आहेत आणि 3000च्या आसपास नगरसेवक झालेले आहेत. तुम्हाला हे यश अपेक्षित आहे का यापेक्षाही अधिक जास्त काय होतं? खरं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि सर्व केंद्रातील असणारे सर्व केंद्रीय पदाधिकारी असतील, सर्व नेते मंडळी असतील, अमितभाई असतील, या सर्वांनी पूर्णच्या पूर्ण ताकदीने या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राला पूर्णच्या पूर्ण काम करण्याची संधी दिली. आणि आपल्याला सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्राचे लोकप्रिय असे नेते, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, या देवेंद्रजींच्या नेतृत्वात या सगळ्या निवडणुका झाल्यात. आणि देवेंद्रजींबद्दल जेवढं बोलावं, खरं तर ते आमच्या पक्षाचे नेते आहेत, त्यामुळे मी बोललं तर ती अतिशयोक्ती होईल, परंतु जर बोललं नाही तर ते योग्यही होणार नाही. 24/7 उपलब्धी असणार आहे असे आमचे ते नेते आहेत. कार्यकर्त्यांपासून नेत्यांपर्यंत असणाऱ्या प्रत्येकाच्या असणाऱ्या अडचणी हे ते जाणून घेत आहेत आणि त्यामुळे सहजपणे ज्याला म्हणतात तशी त्यांची असते. त्यामुळे हे यश जे आहे ते यश भारतीय जनता पार्टीच्या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांनी, बूथ लेवलच्या सर्व कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, मंत्री महोदय सगळे यांनी एकत्रपणे टीमवर्क म्हणून हे केलेलं काम आहे आणि त्यामुळेच हे यश प्राप्त झालं असं मला वाटतं. नाही, पण माझा प्रश्न हा होता की तुम्हाला हे यश अपेक्षित होतं यापेक्षा अधिक जास्त जागाच होतं? खरं यापेक्षा जास्त अपेक्षित होतं. काही आमच्या जागा ज्या आहेत काही जागा ज्या आहेत त्या आमच्या काही कारणांमुळे ह्या येऊ शकल्या नाहीत. त्यामुळे असं वाटत होतं की जवळजवळ 130 ते 135च्या जवळपास, मी खाजगीमध्ये बऱ्याच जणांशी हे बोललो की तेवढ्या जागा येणं अपेक्षित होतं. त्यामुळे चांगले प्रयत्न आमचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी करत होते, परंतु हे काही जागा ज्या आल्या नाही. कशामुळे आल्या नाहीत असं वाटतं? नाही, काही ठिकाणी ज्या जागा न येण्याची कारणं ही त्या ठिकाणचं असणारं सीट वाटप आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यामुळे काही कार्यकर्ते दुखावले गेले आणि त्यामुळे काही ठिकाणी अडचणी झाल्या. त्यामुळे मला खात्री आहे की यानंतरच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी हे सर्वजण पार्टी लेवलवरती येणाऱ्या काळात अजून जोमाने जेव्हा काम करतील तेव्हा आज जे यश आहे त्यापेक्षाही जास्त यश हे पदरात पडेल. चव्हाण साहेब, या सगळ्या पूर्ण निकालाकडे दोन गोष्टी पाहिल्या तर फार आश्चर्यकारक वाटतात. म्हणजे एकतर एकनाथ शिंदेंना सुद्धा मिळालेलं यश हे फार मोठं आहे आणि विशेषतः हे यश कोकणामध्ये आणि विदर्भामध्ये सुद्धा काही गोष्टी अनपेक्षित त्यांना यश मिळताना दिसून आलेले आहेत. या गोष्टीकडे तुम्ही प्रदेशाध्यक्ष म्हणून किंवा तिथल्या कोकणात तर तुम्ही आधी फार मोठ्या प्रमाणामध्ये संघटनाचं काम केलं, या गोष्टीकडे कशा स्वरूपात पाहता? खरं तर मी जसं म्हटलं की ह्या सगळ्या निवडणुका ज्या आहेत त्या आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वात या सर्व निवडणुका झाल्या आणि सर्व ठिकाणी ज्या ठिकाणी निवडणुका झाल्या त्या ठिकाणी अतिशय सावधपणे या निवडणुका झाल्या. की ज्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार उभे आहेत, मग ज्या ठिकाणी महायुतीच्याच घटक पक्षामध्ये ज्या ठिकाणी लढत होती त्या ठिकाणी कुठेही आपण आपसामध्ये टिपका टिप्पणी करू नये असे निर्देश देवेंद्रजींनी दिले होते, शिंदेसाहेबांनी दिले होते आणि अजितदादा. आणि हे ताळतंत्र बरंच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या सर्व नेत्यांनी पाळलं. त्यामुळे आपण पाहिलं असेल की महायुतीला जे यश मिळालं आहे ते खरं म्हणजे 288 पैकी 225पेक्षा जास्त जागांवरती यश मिळालं आहे. बरं, मालवणची निवडणूक गाजली, तुमचं त्यातला एक विधान फार चर्चेचा विषय झाला होता की मला 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे वगैरे अशा स्वरूपातलं. मुळात तिथे सुद्धा निकाल लागल्यानंतर तिथे नेमकं काय झालं असं? कारण की तुम्ही फार बारकाईने तिथे लक्ष होतं तुमचं, तो एक तुमच्या प्रतिष्ठेचा विषय झाला होता. खरं तर मला माहीत नाही
परंतु मालवणची जी निवडणूक जी आहे ती मालवणच्या निवडणुकीमध्ये मी एकदाच त्या ठिकाणी जाऊन प्रचाराला गेलो. वेंगुर्ला आणि तिथं दोन्हीसाठी. पूर्ण सिंधुदुर्गामध्ये ज्या ज्या ठिकाणी प्रचाराला गेलो त्यामध्ये 2 जागा ज्या आहेत, सावंतवाडी आम्ही जिंकलो, वेंगुर्ला आम्ही जिंकलो. मालवण जो भाग आहे त्या मालवण भागामध्ये आम्हाला काही अंशी अपयश आलं. कणकवलीमध्ये सुद्धा थोडंसं आम्हाला अपयश आलं. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, परंतु त्या ठिकाणी मालवणमध्ये महायुतीचा असणारा उमेदवार जिंकून आला. परंतु त्या ठिकाणी आपण पाहिलं असेल की निलेश राणे यांनीसुद्धा, आता या सगळ्या टीका टिप्पणी करण्यासारखं काही नाही, परंतु आमचे खासदार आदरणीय राणेसाहेब फार 2 भाऊ वेगवेगळे मुलं 2 वेगवेगळ्या ठिकाणी असल्यामुळे पुढे समोर नाही समोर म्हणजे ते प्रचार करू शकले नाहीत. बरोबर. किंबहुना निलेश राणे यांनीसुद्धा प्रचार करताना राणेसाहेब माझ्याबरोबर आहेत असं थोडंसं स्वाभाविक आहे, केलं आहे ते. परंतु त्यामुळे आम्ही सिंधुदुर्गामध्ये ज्या वेळेला आमचे नेते म्हणून ज्यांच्याकडे पाहतो ते राणेसाहेब आहेत. आणि राणेसाहेबांनी जर प्रत्यक्षपणे त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून पुढाकार घेतला असता तर रिझल्ट कदाचित वेगळा असला असता. नाही, या सगळ्या गोष्टीमध्ये मला फक्त शेवटचाच हा प्रश्न कोकणापुरता मर्यादित, कारण की मला राज्याचे बाकीचे प्रश्न विचारायचे आहेत. मुळात त्या जिल्ह्यामध्ये हा पराभव जो आहे तो रवींद्र चव्हाणांचा आहे का नितेश राणेंचा? याचं कारण काय? कारण की तुम्ही आधी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग प्रचंड PWD मिनिस्टर असताना त्याच्या आधी फार लक्ष घातलं होतं. आता प्रदेश अध्यक्ष म्हणून अर्थात राज्याकडे लक्ष देणं अपेक्षित. पराभव कसा म्हणता येईल मला माहीत नाही. नाही, भाजपचा कमळ हा जिल्हा. नाही, एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे की त्या ठिकाणच्या असणाऱ्या जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या जबाबदारी आम्ही वाटून दिलेल्या होत्या. त्या ठिकाणच्या असणाऱ्या नेत्यांनी त्या जबाबदाऱ्या स्वीकारणं हे अपेक्षित होतं. आम्ही सर्वजण सर्व ठिकाणी जाऊन प्रचार करत होतो. त्यामुळे सर्व ठिकाणी प्रचार करत असताना त्या ठिकाणीच मोठ्या प्रमाणामध्ये की ज्याला म्हणतात की ज्याची चर्चा ही त्या निवडणुकीची झाली. म्हणून मग त्या ठिकाणी आमचा पराभव झाला किंवा आमची कोणी विजयाची चर्चा होत नाही. मालवण आम्ही कसं जिंकलो आहे, हरलो आहे किंवा काय झालं यापेक्षाही तुम्ही असा का विचार करत नाही की सावंतवाडी आम्ही जिंकलो आहोत, वेंगुर्लासुद्धा आम्ही जिंकलो आहोत, भरपूर कालावधीनंतर या सगळ्या जिंकलो आहोत आणि अशा जिंकलो नाहीत, एकदम चांगल्या मताधिक्याने जिंकलो आहोत. त्यामुळे चर्चा कसली झाली पाहिजे तर विजयाची चर्चा झाली पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे. बरोबर. मला हे विचारायचं आहे की विदर्भामध्ये काँग्रेस फार अनपेक्षित पद्धतीने तिथे म्हणजे प्रचारामध्ये कुठेच नव्हतं. म्हणजे प्रदेशाध्यक्ष कुठं आहेत, त्यांचे बाकीचे नेते कुठे आहेत असा प्रश्न होता. पण तरी देखील विदर्भामध्ये काँग्रेसला जे यश मिळालेलं आहे ते देखील एक थोडंशी जरा भाजपसाठी चिंतेचं वातावरण आहे का? कारण की एका बाजूला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिथे आहेत, बावनकुळेंसारखे हेवीवेट आणि जे प्रदेशाध्यक्ष राहिलेले नेते आहेत आणि निवडणूक प्रचार समितीचे प्रमुख होते, तरीही तिथे का पूर्व विदर्भामध्ये ह्या गोष्टी दिसून आल्या? खरं तर मला असं वाटत नाही की त्या ठिकाणी त्यांना फार यश मिळालं. तुलनेने सर्व ठिकाणी सर्व पक्षाचे उमेदवार उभे होते आणि उमेदवार ज्या ठिकाणी उभे असतात त्या ठिकाणी कोणीतरी विजयी होतो, कोणाला तरी यश मिळतं, कोणाकडे तरी अपयश मिळतं. त्यामुळे त्या ठिकाणचा आकडा कदाचित असं सांगत असेल, परंतु त्या ठिकाणी कदाचित उमेदवार चांगले होते. त्यामुळे कदाचित त्या ठिकाणी थोडीशी संख्या जी आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी जास्त दिसते. परंतु मला असं वाटत नाही की त्या भागांमध्ये त्यांना काही फार मोठं यश मिळालं आहे असं मला वाटत नाही. सुधीर भाऊंसारखे नेते ज्यावेळेस पराभवानंतर पत्रकार परिषद घेतात आणि ते थेट पक्षावर टीका करतात. म्हणजे तुमच्या मागे तर प्रथम राष्ट्र, नंतर पार्टी आणि शेवटी स्वतः असं स्लोगन लिहिलेलं आहे. तुमच्या प्रत्येक भाषणांमध्ये आणि मुख्यमंत्र्यांच्या भाषणांमध्ये हे आचरण करायला आवर्जून सांगितलं जातं. मग सुधीर भाऊंसारखे ज्येष्ठ नेते का अशा स्वरूपाची कृती करतात? नाही, एक गोष्ट त्यांनी ते म्हटलं आहे, ठीक आहे. त्या संदर्भात भाऊंशी आम्ही स्वतः त्या संदर्भात स्वतः बोललो आहे आणि भाऊ म्हणाले की आपण बसून एकदा त्या सगळ्या गोष्टी होतं साहेब. ते नैराश्य असं कशाला म्हणता येईल. भाऊ एक आमचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यामुळे या सगळ्या गोष्टी
त्यांनी का म्हटल्या, कशासाठी म्हटल्या, या सगळ्या गोष्टीचा विचार करणं हे गरजेचं आहे. आम्ही सगळेजण मिळून विचार करू. रवी भाऊ, निवडणुकीचं ॲनालिसिस जर केलं तर तुम्हाला पुढच्या कालावधीमध्ये महापालिका निवडणुका हे सगळ्यात मोठं टार्गेट आहे. कारण की भाजपचा विस्तार जो पहिल्यापासून कायम शहरी भागामध्ये अधिक आहे, मतदारसंघही अर्थात भाजपने कायम काबीज करताना दिसलेले आहेत की शहरी भागामध्ये अधिक दिसले, अर्थात ग्रामीणमध्येही वाढतं आहे, तो याविषयी दुमत नाही आहे. पण महापालिका निवडणुकीचं आव्हान कशा स्वरूपात असेल? कारण की हे निकाल पाहिले तर अनेक ठिकाणी युती न करणं हे सुद्धा डोकेदुखी झालेली दिसून आली आहे आणि काही ठिकाणी युती झाल्याची परिणाम भोगावे लागलेत. हे एक गोष्ट, या संदर्भातले सर्व निर्णय जे आहेत ऑलरेडी आम्ही सर्वांनी सांगितलेलं आहे की त्या ठिकाणच्या असणाऱ्या स्थानिक स्तरावरचे असणारे सर्व आमच्या असणाऱ्या कोर टीम्स आणि ही सगळीजणं त्या संदर्भातले निर्णय घेतील. त्यामुळे त्या संदर्भातल्या बैठका सुरू झालेल्या आहेत आणि त्या संदर्भातले योग्य निर्णय जे आहेत ते कसे घेतले पाहिजेत ते वरिष्ठ स्तरावरती असणारी सर्व नेते मंडळी त्या संदर्भातला निर्णय घेतील. नाही, कारण की युती करण्याचे भाष्य तुम्ही आणि स्वतः एकनाथ शिंदेंनी जाहीर केले, त्यामुळे अनेक भागांमध्ये बंडखोरीसुद्धा जे इच्छुकांची त्यामध्ये होण्याची शक्यता अधिक आहे. हे या संदर्भात जाहीर काही बोलणं हे काही अपेक्षितसुद्धा नाही आणि सांगणं हे सुद्धा योग्य नाही. परंतु भारतीय जनता पार्टी असेल, शिंदे सेना असेल किंवा अजितदादांची असणारी राष्ट्रवादी असेल, मी बऱ्याच वेळेला सांगितलं की आदरणीय देवेंद्रजी असतील, शिंदेसाहेब असतील किंवा अजितदादा असेल, हे सर्वजणं राजकारणामध्ये अनेक वर्ष असणारी ही सगळी मंडळी आहेत. त्यामुळे या सगळ्यांना राजकारणाबद्दल अतिशय प्रदीर्घ असा अनुभव आहे. त्यामुळे ही सर्व मंडळी त्या संदर्भातले काय निर्णय घ्यावेत या संदर्भातलं त्यांना पूर्ण ज्ञान आहे आणि ते सगळेजणं मिळून त्या संदर्भातला निर्णय घेतील. आज अशी बातमी समोर येते की अजितदादा पुणे आणि पिंपरीमध्ये आता भाजप तर सोबत घेणार नाही, स्वतः मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे, त्यामुळे काँग्रेसबरोबर जायची तयारी सुरू आहे. मग तुमचा एक मित्रपक्ष थेट काँग्रेसबरोबर जायचा विचार करतो, इतका तुमचा कट्टर विरोधकाबरोबर? हे मला याची कल्पना नाही. अच्छा, हे मला या सगळ्या गोष्टीची कल्पना नाही. परंतु या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या निवडणुकीपुरत्या कोणाबरोबर जावं, काय करावं जावं का त्यांनी? कारण की राष्ट्रवादींनी थेट काँग्रेसबरोबर, म्हणजे ठीक आहे, शरद पवार दोन्ही एनसीपी एकत्रित समजू शकतो. सध्याच्या या निवडणुका ज्या आहेत त्या निवडणुकांकडे हे मी तरी भारतीय जनता पार्टीचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मी काय पाहतो, या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे त्याला एवढं मोठं विचार करावा का, तर मला असं वाटतं करू नये. कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत, कार्यकर्त्यांनी त्या लढाव्यात. बरोबर. सगळ्या निवडणुकीमध्ये मुंबईमध्ये काय होईल? तुम्ही भले प्रदेशचे असला तरी MMR रिजन हा फार महत्त्वाचा एक विषय आहे. हे मुंबई आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जे निर्णय जे आहेत हे वरिष्ठ पातळीवरती घेण्याचं ठरवलेलं आहे. तुम्ही वरिष्ठमध्ये, तुम्हीच अध्यक्ष. आता वरिष्ठ पातळीवरचे निर्णय ज्यावेळेला घेतले जातात त्यावेळेला ते प्रेससमोर बोलण्यासारखे नसतात. नाही, लवकर होईल का? 30 तारखेला ज्यावेळेला ते निर्णय आणि निर्णय प्रक्रिया तुमच्या समोर आली तर त्यानंतर तुम्हाला 15 दिवस कामच आहे की निर्णय काय घेतलेत, कशा संदर्भात घेतलेत. आणि दोन गोष्टी लक्षात काय घेतल्या पाहिजे, मी इतर नेत्यांसारखा तर नाही आहे, मला पार्टी कळते की ज्या माईक समोर आला आणि एखादी तुम्ही प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नाला मी उत्तर देणं हे अपेक्षित असणं हे काही योग्य नसतं. मला काय कळतं की माझी पार्टीची असणारी लाईन, पार्टीने सांगितलेले सगळे विषय, कोणता विषय कोणासमोर आणि कोणासमोर, मीडियासमोर काय असावं, मीडियाला खोटं नाही सांगावं, कुठलीही गोष्ट खोटी सांगू नये, पण त्यामध्ये काय असावं की मीडियाला तेवढंच सांगितलं गेलं पाहिजे की जेवढं आपल्याला आणि आपल्या पार्टीच्या हिताचं असू शकतं तेवढंच सांगितलं पाहिजे. जास्त सांगितल्याने त्याचा परिणाम जो आहे तो परिणाम काही फार चांगला होत नाही. फक्त काय होतं की असं वाटतं की मी पहिली बातमी दिली म्हणून थोडासा त्याला बरं वाटतं, परंतु तसं करू नये. त्यामुळे या सगळ्या गोष्टी कशा असतात की मग कोर टीम कशाला आहे, मग त्याच्यामधल्या असणाऱ्या सगळे विषय जे आहेत ते विषय हे बाहेर सांगणं हे योग्य की अयोग्य, तर ते अयोग्यच असतात.
त्यामुळे हळूहळू काय केलं जातं, त्या कोर टीममधून पण अशी जी बाहेर बातम्या सांगतात त्यांना कोर टीममधून बाजूला केलं जातं. त्यामुळे मला अशी माझी इच्छा नाही आहे की मला भाजपचा बाजूला- अनेक नेत्यांचा अनुभव आहे. हां, म्हणजे असं होतं. तुम्हाला माहीत असेल, बरेच जणांना नंतर कोर टीमच्या बातम्या बाहेर गेल्या तर कळतं ना की बाबा ही बातमी आता कोणाही सांगितली, तर हळूहळू काय होईल माहिती आहे का, त्या कोर टीममधून बाहेर येतं. मला सध्या तरी निदान 3 वर्ष तरी एकदम स्टेबल भारतीय जनता पार्टीला पुढे न्यायचं आहे. बरं आहे. रवी भाऊ, काही शेवटचे 1-2 प्रश्न. मग आता हे तुम्ही इतकं स्पष्ट बोलताय तर मला एक सांगा की कल्याण डोंबिवली आणि ठाण्यामध्ये युतीचं काय होणार आहे? कारण की हे सगळं तुमच्यावर निर्णय आहे. आता हा तर तुमच्या टेरिटरीचा भाग आहे. मी तेच म्हटलं तुम्हाला, सर्व निर्णय हे 30 तारखेलाच लक्षात येणार आहेत. मग होणार ना युती? ते या 30 तारखेला काय लक्षात येणार की 30 तारखेला काय होतं आहे. कारण काय होतं आहे की या सगळ्या गोष्टीचा परिणाम जो आहे ते योग्य होत नाही. त्यामुळे काय होतं आहे की सर्व नेते जे आहेत, मग ते देवेंद्रजी असतील, आदरणीय शिंदेसाहेब असतील किंवा अजितदादा, फार हुशार नेते आहेत. तुम्ही एवढी वर्ष पत्रकारितेमध्ये आहात, त्यामुळे त्यांना कळतं की काय करायला पाहिजे, कुठे बॅटिंग करावी, कुठे बॉलिंग करावी, कुठे फिल्डिंग करावी. सर्व नियोजित आहे. ते असं मी म्हणणं योग्य नाही, परंतु हे सगळं तेच ठरवतील. 29 महापालिकेच्या दरम्यान तुम्ही त्यावेळेस त्याचा टार्गेट किती ठरवलेलं आहे? नगरसेवकांचा असो किंवा महापालिकेतल्या महापौरांचा असो? ही टार्गेट तर जनताच ठरवते. नाही, पार्टी अंतर्गत. नाही, आपण असं टार्गेट ठरवणारे कोण आहोत? कौल हा मतांचा अधिकार हा सर्वच्या सर्व जनतेचा असतो आणि आम्हाला खात्री आहे की आदरणीय नरेंद्र मोदीजी असतील, देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये या सर्व निवडणुका ज्यावेळेला होतील, यश अधिक आम्हाला मिळेल याची खात्री. पब्लिकला अजेंडा शेवटचा भाजपचा कॉर्पोरेशनच्या साठी प्रचाराचा कोणता असेल? थोडक्यात. आमचा नेहमीच अजेंडा हा डेव्हलपमेंट राहतो. आम्ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात डेव्हलपमेंट केली आहे. देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये सातत्याने डेव्हलपमेंटच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच आम्ही चर्चा करत नाही. त्यामुळे आमचा अजेंडा हा डेव्हलपमेंटच असणार आहे. धन्यवाद. रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की डेव्हलपमेंट याच अजेंड्यावर आम्ही काम करू आणि जे काही इतर पक्षांच्या अंतर्गतल्या युतीच्या संदर्भातले मुद्दे आहेत ते जाहीर थेट करू. त्याची वाच्यता फारशी आत्ता तुर्तास केली जाणार नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई.